नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की या महिन्यामध्ये कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी त्यांना लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. त्या म्हणजे बोलताना आणि वागताना फार विचारपूर्वक त्यांना बोलावं लागेल. तुमचं बोलणं काम बनवू शकतं आणि बिघडवू शकतं, त्यामुळे थोडंसं जपून बोला. जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. तब्येत जर तुमची ठीक नसेल तर त्यामध्ये सुधारणा होईल. तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला संवाद साधावा लागेल आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा तुम्हाला आदर करावा लागेल. हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही चांगली आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगले लक्ष द्याल आणि वडील किंवा नातेवाईकांशी असलेले मतभेद थोडेसे कमी होतील. जे लोक परदेशामध्ये नोकरी करतायत तर त्यांच्यासाठी महिन्याच्या शेवटचा आठवडा हा खूप चांगला जाणार आहे. जर तुम्ही परदेशामध्ये जाऊन काम करण्याचा विचार करत असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. प्रेमसंबंधांच्या काळासाठी हा महिना चांगला आहे. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही थोडीशी आरामदायी राहील. तुमच्या आयुष्यातील काही अडचणी दूर होतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीमुळे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यास मदत होईल. तुम्हाला जमीन, घर, गाडी इत्यादींचा आनंद घेता येईल. घरातील लोकांमध्ये प्रेम राहील. प्रेमसंबंधांमध्ये कुठलाही मोठा निर्णय तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल, परंतु कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काळजीही वाटेल. तुमच्या भावंडांकडनं तुम्हाला वेळेवरती मदत मिळाली नाही तर याचं तुम्हाला दुःख होऊ शकतं. चांगलं आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये बदल करावा लागेल. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्याचा पहिला पंधरवडा हा खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही अडचणींवरती सहजपणे मात कराल. तुमच्या प्रगतीमध्ये जे लोक अडथळे निर्माण करत होते ते आता दूर होतील. नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील आणि जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये काही चढउतार होऊ शकतात. तुमच्या पार्टनरसोबत वाद आणि समेट होण्याची दाट शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी तुमच्या घरचे लोक तुमच्या प्रेमसंबंधांना होकार देऊ शकतात. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुम्ही अनेक गोष्टी मिळवू शकाल ज्यामध्ये तुमच्या कुटुंबाला आनंद घेता येईल. तुम्ही कामासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. सरकारशी संबंधित कामं जी असतील ती तुमची पूर्ण होतील. जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांना एखादं मोठं पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ शकतं आणि तुमचे प्रेमसंबंध लग्नामध्ये बदलले जाऊ शकतात. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा अत्यंत संमिश्र राहणार आहे. तुम्हाला कामं पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नात्यांची देखील काळजी घ्यावी लागेल. हवामानातील बदलामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना चांगला जाणार आहे. तुमच्या प्रेमळ नात्यातील अडचणी दूर होतील. तुमच्या पार्टनरसोबत तुमचे संबंध सुधारतील. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नशीब तुमच्या सोबत राहील, त्यामुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या हिमतीनं आणि मेहनतीनं मोठं ध्येय सहज साध्य करू शकाल. ऑफिसमधील लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील, परंतु महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही घर, जमीन किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी हा महिना खूपच आनंददायी असणार आहे. तुमच्या पार्टनरसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुमचे कुटुंबीय तुमच्या लग्नाला होकार देतील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये सेलिब्रेशन होईल. आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखमय राहील. आता पुढची रास, वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही चांगली राहणार आहे. तुम्ही जे काही विचार कराल ते वेळेवरती पूर्ण होतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे अडकलेले पैसे अचानक पुन्हा परत मिळू शकतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतनं तुम्हाला चांगला लाभ होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आज पाठिंबा मिळेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळेल. प्रयत्न केल्यास तुम्हाला यश देखील मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त मेहनत ही करावी लागेल. प्रेमाच्या नात्यामध्ये काही वाद झाले असतील तर तुमचे संबंध हे चांगले राहतील. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. आता पुढची रास, धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काहीसा कठीण जाणार आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. तुम्हाला घरात आणि बाहेर लोकांची मदत मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीनं तुम्हाला मोठ्या प्रोजेक्टवरती काम करण्याची संधी देखील मिळेल. तुम्ही ठरवलेली कामं वेळेवरती पूर्ण झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी मात्र वाटू शकते. महिन्याच्या शेवटी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळाल्यानं आनंद होईल. आता पुढची रास, मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना चढउतारांनी भरलेला असणार आहे. महिन्याची सुरुवात थोडीशी कठीण होऊ शकते, परंतु शेवटी नशीब तुमच्या सोबत राहील. महिन्याच्या सुरुवातीला कामासाठी केलेला प्रवास तुम्हाला थकाऊ आणि कमी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. अचानक खर्च वाढल्यानं तुमचं बजेट मात्र बिघडू शकतं. प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना हा चांगला जाणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती येऊ शकते. मैत्री आणि प्रेमामध्ये त्याचा बदल होऊ शकतो. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. तुमचं आरोग्य ठीक राहील. आता पुढची रास, कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा चढउतारांनी भरलेला असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला नातेवाईकांच्या बोलण्यामुळे तुम्हाला दुःख होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी देखील येऊ शकतात. तुम्हाला यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत ही घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना जास्त काम करावं लागू शकतं. तुम्हाला बदली किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला जोडीदारांच्या भावनांचा आदर करावा लागेल. आरोग्याची काळजी न घेतल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील जावं लागू शकतं. आता पुढची रास, मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना हा खूप चांगला असणार आहे. या महिन्यामध्ये तुमची सर्व कामं ही वेळेवरती पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचं चांगलं सहकार्य मिळेल. जे लोक नोकरी किंवा व्यवसाय शोधतायत तर त्यांना चांगली संधी मिळेल. जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला जाणार आहे. जे लोक परदेशामध्ये व्यापार करतायत त्यांना जास्त फायदा होईल. हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून तुम्हाला स्वतःला वाचवावं लागेल. प्रेमसंबंधांसाठी ऑगस्ट महिना तुमच्या भाग्याचा ठरू शकतो. तुमच्या पार्टनरसोबत असणारे तुमचे गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. महिन्याच्या मध्यामध्ये तुमच्या जोडीदाराला एखादं मोठं यश मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.